नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर न्यूज. काळ कसा सूड उगवतो. छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना संविधान हातामध्ये घेऊन रॅली काढा वाटते. म्हणजे सगळ्यात मोठा विनोद तो काय असू शकतो की जे या छत्रपती संभाजीनगरला खासदार या पदावर असताना असं म्हणालेले की चौकामध्ये जाहीर फाशी दिली पाहिजे नुपूर शर्माला. हे तेच इम्तियाज जलील आहेत ज्यांनी 17 सप्टेंबरचं एकही झेंडावंदन ते कधी आमदार असताना आणि कधी नंतर खासदार असताना कधीही त्यांनी केलेलं नाही. की जे घटनेमध्ये आहे हे काय कोणाच्या घरचं झेंडावंदन नव्हतं किंवा एखाद्या संस्थेनं हौसेनं सांगितलं आहे की आमचा वर्धापन दिन आहे, हैदराबाद मुक्ती दिन आहे, आपण ते झेंडावंदन करूयात. ज्या घटनेने या मराठवाड्यामध्ये 17 सप्टेंबरचं झेंडावंदन होत होतं, नंतर ते झेंडावंदन ह्या वर्षीपासून तर देशभरामध्ये झालं. त्या झेंडावंदनाला जे इम्तियाज जलील कधीही हजर राहिलेले नाहीत, त्यांनी कधीही झेंडावंदन केलेलं नाही, ते संविधानाची प्रत हातामध्ये घेऊन मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला द्यायला चाललेत म्हणे मुंबईला. म्हणजे गेले, ती काल सभा झाली ती, आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की आम्ही ह्यांना संविधानाची प्रत देणार. काय म्हणजे विनोद म्हणावा. हे इम्तियाज जलील यांचा MIM पक्ष, हे सगळे कट्टरपंथी मुस्लिम शहाबानो केसमध्ये याच घटनेने जो एक त्याचा मुख्य खांब आहे लोकशाहीचा सर्वोच्च न्यायालय, त्या सर्वोच्च न्यायालयाने जो शहाबानो केसमध्ये निकाल दिलेला होता तो निकाल फिरवायला बसलेले हेच लोक आहेत. आणि हे सांगतायत की संविधानाची कशी काय संविधानाचं राज्य आहे की नाही म्हणून. काळ कसा सूड उगवतो मी म्हणलं त्याच्यामुळेच. हे तेच लोक आहेत. आत्ताही तुम्ही 2019ला जेव्हा राम मंदिराचा निकाल आलेला होता त्याच्यावरती यांच्या प्रतिक्रिया काय आहेत तुम्ही बघा. या सर्वोच्च न्यायालयाने इतका 28 वर्ष दीर्घकाळ चाललेला खटला निकालात लावला, जेव्हा त्याचा निकाल दिला तेव्हा हे सगळे लोक आजही यांचे नेते अकबरुद्दीन ओवैसी छोटे आणि ते मोठे असदुद्दीन ओवैसी आजही हे त्या हम नहीं भूल सकते व बाबरी की शहादत म्हणून जाहीररित्या छात्या बडवत असतात. आणि हे हातामध्ये संविधान घेऊन रॅली काढतात. म्हणून म्हणलं की काळ कसा सूड उगवतो की ह्यांना आता संविधान हातामध्ये घेऊन रॅली काढायची वेळ आलेली आहे की जेव्हा ज्यांनी वारंवार संविधान पायाशी तोडवलेलं आहे. हे सगळे ट्रिपल तलाकचे समर्थक होते. हे सगळे जेव्हा ट्रिपल तलाक हटल्याच्या नंतर कायद्याने हटला, आपल्या संसदेने तशा पद्धतीचा कायदा केल्याच्या नंतर सुद्धा हे छाती बडवत रडत होते. आज जेव्हा हे संविधानाच्या गोष्टी करतात त्याचं हसू कशामुळे येते की जेव्हा 370 हटलं, आत्ता जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत. 6 ऑक्टोबरला मला वाटतं काहीतरी त्याचं निकाल लागणार आहेत, म्हणजे मतमोजणी आहे. 370 आम्ही पुन्हा आणूत की जे घटनेमध्ये आता नाही आणि ते त्या राज्याला आणता येत नाही. आत्ता इम्तियाज जलील यांनी त्यांची आणि त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी. 370च्या बाबतीमध्ये तुमची काय भूमिका आहे. जर तुम्हाला संविधानाचं पालन करायचं असेल, हे संविधानाने 370 हटवलेलं आहे, ते तुम्हाला मंजूर आहे की नाही. या संविधानाने ट्रिपल तलाक हटवलेलं आहे, ते तुम्हाला मंजूर आहे की नाही. या संविधानाच्या म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निर्णय दिलेला आहे. भव्य असं राम मंदिराचं तिथे निर्मिती झालेली आहे. पुढचा टप्पा आता अजून होतोय, काही भाग राहिलेला आहे. तर हे सगळं कायद्यानं होत आहे, हे सगळं संविधानाने होत आहे. याच संविधानाने ज्या निवडणुकीचं सगळं सांगितलं होतं त्या निवडणुकीच्या मार्गातून सलग 3ऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावरती आरूढ झालेले आहेत. इम्तियाज जलील यांनी हे स्पष्ट करावं की हे त्यांना मंजूर आहे की नाही. आत्ता यांची मागणी काय. तुम्ही त्या रामगिरी महाराजाच्या बाबतीत आणि नितेश राणेच्या विरोधामध्ये रॅली काढता निवडणुकीच्या तोंडावरती. मग तुम्ही स्वतः भर चौकामध्ये इथं असं म्हणाला होतात की नुपूर शर्माला फासावर चढवलं पाहिजे, तर तुमच्या विरुद्ध काय आणि कशी रॅली काढायची. 15 मिनिटासाठी पोलीस हटवा हे कोण बोललं होतं. तुमचेच नेते असलेले ज्युनियर ओवैसी अकबरुद्दीन ओवैसी बोलले होते ना. मग त्याच्यावरती काय कारवाई झाली. आणि ते सगळं कायद्याप्रमाणे कोर्टामध्ये गेलं सगळं प्रकरण. ते सुटले, ते त्याच्यातून त्या संविधानातून सुटले ना ते. मग जर तुम्ही संविधान पालन करणार असाल तर समजा त्यांना त्याच्या बाबतीमध्ये जर काही शिक्षा झाली असेल तुम्ही मान्य केलं असतं का. अजूनही तुम्ही त्याचा निषेध करत नाहीत, केलेला नाहीये. आज सुद्धा जेव्हा जेव्हा हिंदू धर्मावरती अतिशय गलिच्छ अशी भाषा बोलली जाते, टीका केली जाते,
त्याच्या सगळ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही कधीतरी काहीतरी त्याचं निषेध करणारं ट्विट केलेलं आहे? संविधानाच्या गोष्टी करता कुठल्या संविधानामध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्ही हिंदूंच्या देवी देवतांना शिव्या दिल्या पाहिजेत म्हणून? गणपती बाप्पा मोरया हा शब्द म्हणल्यामुळे वारिस पठाण यांना माफी मागायची वेळ आणली तुम्ही. तुमच्याच पक्षाचे आमदार होते ना, राष्ट्रीय प्रवक्ते आहेत ना ते. तुम्ही स्वतः पत्रकार आहेत, इम्तियाज जलील पत्रकार आहेत, स्वतःला पुरोगामी मुसलमान म्हणून घेतात. त्यांनी याचं उत्तर द्यावं. वारिस पठाण तुमचे नेते हे गणपती बाप्पा मोरया का म्हणू शकत नाहीत? ते तसं म्हणले की लगेच त्यांच्या नावानं बोंब होती त्यांच्या विरोधामध्ये. याचं उत्तर देणार आहेत का इम्तियाज जलील? आत्ता या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या पद्धतीची वक्तव्य तुम्ही स्वतः केलेली होती भर चौकामध्ये, आणि भर चौकामध्ये कशी फाशी देऊ म्हणून, त्याच्याबद्दल तुम्ही काय, तुमची भूमिका आहे? आत्ता निवडणुकीच्या तोंडावरती ही रॅली काढलेली. मी तुम्हाला अजून एक त्याच्या मागचं थोडंसं हे सांगतो. सगळ्यांना असं वाटतं आहे की बाबा राजकीय दृष्ट्या आहे काय आणि कसं कशासाठी काढलेली. मी तर आरोपच करतो की हो, इम्तियाज जलील आणि त्यांचा पक्ष ही एका अर्थाने भाजपची बी टीम आहे. यांची महाविकास आघाडीशी युती नाही आहे. प्रकाश आंबेडकर बरोबर यांनी युती केली होती 2019ला. यांना फायदा झाला हे स्वतः कधी नव्हत ते लोकसभेला निवडून आले. त्याच्यानंतर लगेच आलेल्या विधानसभेमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने यांच्याशी असलेली युती तोडली. जय मीम जय भीम अशा घोषणा दिल्या गेलेल्या होत्या. या सगळ्या घोषणा हवेतच राहिल्या आणि विधानसभेला ही युती तुटली का? तर इम्तियाज जलील निवडून आले, पण प्रकाश आंबेडकरांचा मात्र अकोला आणि सोलापूरमध्ये पराभव झाला. दलितांनी मुसलमानांना मतं दिले, पण मुसलमानांनी मात्र दलितांच्या उमेदवाराला मत दिले नाही. हा आरोप आहे प्रकाश आंबेडकरांचा. मी हे सगळं पुरोगामी चळवळीतलं सांगतो. मग जे इम्तियाज जलील आता हातामध्ये संविधान घेऊन रॅलीनं छत्रपती संभाजीनगरहून निघाले आहे समृद्धी महामार्गाने, त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की मग हीच संविधानाची प्रत हातामध्ये घेऊन त्याच बाबासाहेबांचे नातू असलेल्या प्रकाश आंबेडकरांना भेटणार की नाही? आत्ता निवडणुका तोंडावरती आहेत. तुम्ही महाविकास आघाडीचे घटक नाही आहात. प्रकाश आंबेडकर बरोबर पण राहणार नाहीत. तुमच्या ह्या सगळ्याच्या मताच्या फाटाफटीतून ह्याचा जर फायदा परत भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदेच्या गटाला जर होणार असेल तर मग तुमच्यावरती हा आरोप करायला पाहिजे की तुम्ही भाजपची बी टीम आहात म्हणून. पुरोगामी तुम्ही सगळे एकत्र होता. आत्ताची ही लोकसभेची निवडणूक तुम्ही तथाकथित पुरोगामी चेहरा म्हणून लढली होती. तुम्ही जिंकताना फक्त 5,000च्या फरकानं, मामूली फरकानं जिंकला होता. आत्ता हारताना 1,30,000 मतांनी तुम्ही हारलेला आहात. चंद्रकांत खैरेच्या रूपानं तिसरा उमेदवार उभा असताना काही मतांची फाटाफूट झाली नाही, काही नाही. लोकांना संदीपान भुमरे पाटलाला निवडून द्यायचं होतं, त्यांना निवडून दिले. तुम्हाला हे मंजूर आहे की नाही? संविधानाप्रमाणे झालेलं आहे सगळं. तुम्ही हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन निघालात ना, मग तुम्ही याचं उत्तर द्या. जेव्हा तुम्ही असं म्हणता की आपल्या घटनेनुसार, संविधानानुसार, कायद्यानुसार दुसऱ्याच्या धर्माची अवहेलना करणं चूक आहे, तर मग तुम्ही स्वतः काय केलेलं याचं उत्तर द्या. तुम्ही याचं जर उत्तर देणार नसाल तर तुमच्या प्रश्नाला काही अर्थ नाही आहे. तुम्ही किती रॅल्या काढा, किती हे करा. आता निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही ही रॅली काढलेली आहे. तुमचा स्वतःचा लोकसभेला पराभव झालेला आहे. तुम्हाला विधानसभेमध्ये निवडून येण्याची खात्री उरलेली नाही आहे, कारण की जी एकदा चूक केली ती इथला मतदार परत करत नाही आहे. आम्ही वारंवार हा मुद्दा उपस्थित करतो आहोत. पक्ष सेक्युलर असो की पक्ष हिंदुत्ववादी असो, तो आता मुस्लिम उमेदवार देत नाही आहे. याच महाराष्ट्रामध्ये 48च्या 48 जागावरती सगळ्या पुरोगाम्यांनी फक्त हिंदू उमेदवार दिलेले होते. मुसलमान उमेदवार पुरोगाम्यांचं सांगतो, भाजप, सेना म्हणजे शिंदे गट बाजूला ठेवा. मग याचं उत्तर काय आहे इम्तियाज जलील यांच्याकडं? तुम्ही जर घटना पाळतो, कायदा, संविधान त्यांच्या हातामध्ये द्यायला निघालेले आहात, त्याच संविधानाने, त्याच्याच माध्यमातून झालेल्या निवडणुकातून तेच मोदी परत एकदा पंतप्रधान झालेले आहेत. या छत्रपती संभाजीनगरमधल्या मतदारांनी तुमचा पराभव करून दाखवलेला आहे. तुम्ही जो हा माज दाखवलेला होता 17 सप्टेंबरचं झेंडावंदन न करताना, तेव्हा तुम्हाला कधीही संविधान नाही आठवलं. तुम्हाला आता संविधान आठवतं आहे रामगिरी महाराजांच्या विरोधामध्ये आणि नितेश राणेंच्या विरोधामध्ये. तुम्ही लक्षात घ्या, हे असलं ढोंग आपली जनता सहन करत नाही.
सगळ्या पुरोगामी पक्षांना असं म्हणजे सगळ्यांना असं वाटत होतं की बाबा या ठिकाणी आपण भाजपचे उमेदवार पराभूत केले पाहिजेत. बरोबर आहे, तुम्हाला वाटत असेल, पण दुसरं त्याच्याबाबतचं कटू सत्य हे आहे की म्हणून तुम्हाला एकही मुस्लिम खासदार निवडून देता आला नाही. तुम्हाला त्यांच्या विरोधातल्या दुसऱ्या हिंदूलाच मतदान करावं लागलेलं आहे आणि हे घटनेच्या संविधानाच्या चौकटीमध्ये बसूनच लोकांनी करून दाखवलेलं आहे. इम्तियाज जलील तुमचा फक्त मतदानातूनच पराभव केलेला आहे असं नाही आहे, सगळ्या पुरोगामी चळवळींनीच तुमचा पराभव केला आहे, कारण की एकही मुसलमान उमेदवार दिलेला नाही आहे. आताही येत्या विधानसभेला सुद्धा ज्या ज्या ठिकाणी पुरोगामी पक्ष मुस्लिम उमेदवार देतील त्या ठिकाणी हिंदूंची मतं त्या उमेदवाराला सोडून दुसऱ्या उमेदवाराकडे गेली तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ज्या संविधानाला हातामध्ये घेऊन त्याचा खेळखंडोबा केला होता त्याच संविधानाचा वापर करून तुमच्यावरती सर्वसामान्य लोकांनी लोकशाही मार्गानं मात केलेली आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.